मित्रांनो नमस्कार। आपणही जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे। पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल। चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी एक अतिशय महत्त्वपूर्ण महाराष्ट्र राज्याने एक पत्र निर्गमित केलं। त्या पत्राचा विषय असा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरिक सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्याबाबतचे हे पत्र महाराष्ट्र राज्य शासनाने निर्गमित केलं। या पत्रामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा परिषदांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेत असलेल्या कार्यरत अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची यादी महिला व बाल विकास विभागाकडून प्राप्त करून घेतली। सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार सदर अधिकारी किंवा कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरिक सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल सादर करण्याबाबत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवले होते। सदर पत्रासोबत महिला व बाल विकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये एकूण 1183 नावे समाविष्ट आहेत। सदरचे अधिकारी किंवा कर्मचारी जिल्हा परिषदांमध्ये तो कार्यरत आहेत। जिल्हा परिषदा या स्वायत्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहेत। त्यामुळे या विषयांच्या बाबतीत महाराष्ट्र नागरिक सेवा नियमाअंतर्गत आवश्यक ती कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल महिला व बाल विकास विभागास प्राप्त व्हावा तसंच त्याची प्रत या विभागास कळवावी असं महाराष्ट्र राज्य शासनानं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना कळवले आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।